हिंदी सक्तीच्या मुद्द्यानंतर आता इंग्रजी सक्तीचा मुद्दा पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे। ठाकरे बंधूंच्या अजेंड्यावर जसा हिंदी सक्ती विरोधाचा मुद्दा होता तसाच आता भाजपच्या अजेंड्यावर इंग्रजी सक्तीचा मुद्दा आलाय। नेमकी काय चर्चा सुरू आहे आपण पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या, खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा। या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येताय त्या बंद करून टाका ना। आज स्टॅलिननी तामिळनाडूमध्ये तिसरी भाषा रद्द करून घेतली, सीबीएसई मध्ये पण आयसीएसई मध्ये पण। मग आमच्या मुख्यमंत्र्यांना काय असं वाटत नाही की आपण करावं? दिल्लीवरनं आलेला आदेश हा कुठेतरी तसा राबवता आला नाही, यामुळे काही नेत्यांचा इगो तिथं कुठेतरी हर्ट झालेला आहे। हिंदी सक्तीला विरोध झाल्यानंतर आता इंग्रजीचा मुद्दा तापू लागलाय। ज्या वरळीत ठाकरे बंधूंचा हिंदी सक्ती रद्दचा विजयोत्सव होणार आहे, त्याच वरळीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना उद्देशून टीका केली आहे। इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषेला मात्र विरोध करायचा अशी टीका फडणवीसांनी केली आहे। हिंदीचा विरोध करून इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक नाही आहेत। आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे हो। इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे। पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही। फडणवीसांच्या याच विधानावरून आता विरोधकांनी आव्हान दिलंय। हिम्मत असेल तर GR काढून इंग्रजी शाळा बंद करा असं प्रति आव्हान संजय राऊतांनी दिलंय। मिस्टर प्रधानमंत्री, त्यांना सांगा या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येताय त्या बंद करून टाका ना। आरक्षणाची मागणी आहेच, करून टाका ना बंद। एक GR काढा ना, एक उत्तम GR काढा। तुम्हाला GR काढण्याची फार हौस आहे। देवेंद्र फडणवीस एक GR काढ, निदान महाराष्ट्रात तरी। आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत, जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत, शिक्षण सम्राट, बरं का, तो बंद करून टाका। मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करताय? मुख्यमंत्री म्हणून तुमची काय जबाबदारी नाही का? प्रत्येक गोष्टीची आंदोलनं आम्हीच करायची? एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुमची जबाबदारी नाही? आज स्टॅलिननी तामिळनाडूमध्ये तिसरी भाषा रद्द करून घेतली, सीबीएसई मध्ये पण आयसीएसई मध्ये पण। मग आमच्या मुख्यमंत्र्यांना काय असं वाटत नाही की आपण करावं? इंग्रजीचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर असल्याचं दिसून येत आहे। काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतात इंग्रजी बोलणाऱ्या लोकांना भविष्यात लाज वाटेल असं विधान भाषावादावर केलं होतं। मेरी बात ध्यान से सुनना, हम सब के जीवन में इस देश में अंग्रेजी बोलने वालों को शर्म आएगी, ऐसा समाज का निर्माण अब दूर नहीं। चीजों को वो ही कर पाते हैं जो करने की ठान लेते। इंग्रजी ही भाषा जागतिक पातळीवर महत्त्वाची आहे आणि याचाच विचार करून महाराष्ट्रात इंग्रजी भाषा पहिलीपासून बंधनकारक करण्यात आली। गेल्या 26 वर्षांपासून राज्यात पहिलीपासून इंग्रजी बंधनकारक आहे। 1999 साली पहिल्यांदा इंग्रजी बंधनकारक करण्यावर चर्चा करण्यात आली, तर 2000 साली तत्कालीन शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरेंनी हा निर्णय घेतला। सर्व बिगर इंग्रजी माध्यमांच्या शाळेतही पहिलीपासून इंग्रजी बंधनकारक केली आहे। ज्या पद्धतीनं भाजप सरकारनं देशात पहिलीपासून त्रिभाषा सूत्री बंधनकारक केली आहे, त्यामागे राजकीय हेतू असल्याचा वारंवार आरोप होतोय। आपण पॉलिसीवर बोलत असताना व्यक्तिगत लेवलला जाऊन कधी बोलत नसतो। आपण पॉलिसीवर बोलत असताना सामान्य लोकांच्या मुलामुलींना काय महत्त्वाचं आहे हे बोलणं तितकंच त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही म्हणत असतो। पण झालं असं आहे की GR मागे घ्यावा लागला। दिल्लीवरनं आलेला आदेश हा कुठेतरी तसा राबवता आला नाही, यामुळे काही नेत्यांचा इगो तिथं कुठेतरी हर्ट झालेला आहे। त्यांना त्या बाबतीत वाईट वाटतंय आणि वाईट वाटत असल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून बोलून जायचं। असं आहे की गुजरातची मंडळी CBSE शाळेमध्ये जातात, त्यामुळं त्यांना भाषेचा अभिमान नाही आहे का? त्यांना का लागू करत नाही मग हिंदी? म्हणून कुणाची मुलं कुठल्या शाळेत शिकतात म्हणून मातृभाषेला विसरा असा आरोप करणं योग्य नाही, असं माझं स्पष्ट मत आहे।
नेमकी आताच हिंदी सक्ती करण्याचं आणि इंग्रजी विरोधाचा मुद्दा अजेंड्यावर घेण्याचं कारण काय, यावर आम्ही राजकीय जाणकारांचं मत जाणून घेतलं. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये त्रिसूत्रीचा अवलंब केला, म्हणजे मातृभाषा तर आहेच आहे सक्ती, आणि तिसरी भाषा कुठली निवडायची तर स्वाभाविक आहे त्याच्यात हिंदीचा जरी स्पष्ट उल्लेख नसला तरी तिसरी भाषा ही जी राष्ट्रीय पातळीवर आहे तीच निवडावी लागेल. कारण कर्नाटकात शिकवताना तमिळ निवडणार नाहीत ते, किंवा महाराष्ट्रात आपण काही कन्नड शिकवणार नाही आहोत मराठीबरोबर. त्यामुळे हिंदी हीच स्वीकारली जाईल तिसरी भाषा. याचं हे अध्यारूत आहे असं धोरण ठरवलं गेलं. आणि याच्यामध्ये निश्चितपणे संघाची पण वर्षानुवर्षाची भूमिका आहे की या देशाला एकसंघ ठेवायचा असेल तर संवादाची भाषा एक असली पाहिजे. त्यामुळे भाजपाचा आग्रह असेल याच्या बाबतीत संदर्भातला तर त्याबाबत काही फारसं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इंग्रजी बंधनकारक होऊन तब्बल 26 वर्ष झाली आहेत. हिंदी सक्तीवरून सरकारला घेरणाऱ्या ठाकरे बंधूंना आता इंग्रजीच्या मुद्द्यावरून भाजपकडून कात्रीत पकडलं जात आहे. तर दुसरीकडे हिंदी सक्तीचा मुद्दा घेऊन आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मराठी मतं वळवण्याचा प्रयत्न ठाकरे बंधूंकडून केला जातोय. यावरूनही आता फडणवीसांनी निशाणा साधलाय. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झालेला आहे. अशा प्रकारची भाषणं आता पुन्हा ऐकायला मिळतील. मी त्यांना सांगू इच्छितो, तुमच्या मध्येही ताकद नाही आणि कोणाच्या बापातही ताकद नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करतील. तुमचाच बाप प्रयत्न करतोय दिल्लीतला मुंबई कमजोर करण्याची, मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्याची लाडक्या, आणि मुंबई हळूहळू हळूहळू कमजोर करून तोडण्याची जी हिंमत आहे, हे तुमचे दिल्लीतले जे बाप आहेत ना मिस्टर फडणवीस, तेच करतायत. चोराच्या मनात चांदणं. मराठी माणसाची एकजूट होते. याच्यामुळे राष्ट्रीय पक्ष सगळेच हे भयभीत झालेत, त्यांच्या पायाखालची वारुळ सरकली आहे. त्यामुळे आता प्रादेशिक पक्षांना टार्गेट करण्याचा कार्यक्रम आपल्याला वेळोवेळी दिसेल. फडणवीसांनी उपस्थित केलेला इंग्रजीचा मुद्दा हा आगामी निवडणुकांमध्ये गाजणार हे नक्की. आता ठाकरे बंधू फडणवीसांचा हा वार कसा पलटवणार हे 5 जुलैच्या विजयी रॅलीमध्येच समजेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.